नमस्कार, अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बीड शहरातील शंशावली परिसरात असलेल्या चंदनशाह वली दर्ग्यात चमत्कार। स्थानिक नागरिकांसह मस्जिदमध्ये इमामत करत असलेल्या मौलवीचा दावा। काय आहे दर्ग्याचा इतिहास, कसा घडला चमत्कार, पहा हा सविस्तर व्हिडिओ। चंदनशाह वली दर्गा ही बीड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक प्रसिद्ध दर्गा आहे। हजरत चांदशाह वली बुखारी रहमतुल्लाह अलैह हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या वंशातील असल्याचे मानले जाते। हजरत चांदशाह वली यांना किल्ला वाले हजरत असेही म्हणतात, कारण त्यांनी भेट दिलेल्या सर्व ठिकाणच्या किल्ल्यामध्ये त्यांचा चिलावा आढळतो। त्यांचा चिलावा विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात प्रसिद्ध आहे। असे म्हटले जाते की राजा भगतसिंग बुलंदशाह यांना योग्य मार्ग दाखवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यांचे चिलावा अजूनही अनेक किल्ल्यामध्ये उपलब्ध आहे। या दर्ग्याला चमत्कारी मानले जाते। दूरदूरहून लोक येथे आपल्या इच्छा घेऊन येतात। विशेषतः असाध्य आजारांनी ग्रस्त असलेले लोक येथील चिरागे पंजतान येथे प्रार्थना केल्यानंतर अनेक लोक बरे झाल्याच्या प्रसिद्ध कथा आहे। या दर्ग्याचा वार्षिक उर्स 23, 24, 25 जिलहिज्जा बकरी ईदच्या महिन्यात साजरी केला जातो, ज्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड इत्यादी ठिकाणाहून यात्रेकरू येतात, असा या दर्ग्याचा इतिहास आहे। दिनांक 7 मे 2025 रोजी बकरी ईदचा सण साजरी होत असताना स्थानिक नागरिकांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, ज्यामध्ये दर्ग्यावरील चादर एखाद्या व्यक्तीने श्वास घेऊन सोडल्यासारख्या खुणा उमटत आहे। दरम्यान व्हिडिओ संदर्भात आमच्या प्रतिनिधीने या ठिकाणी इमामत करत असलेले हाफिज शेख खालिद चिश्ती यांच्याशी संवाद साधला असता सदरील चमत्कार हा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे। काय म्हणाले पहा हा सविस्तर व्हिडिओ। आपका और क्या हुआ इस दरगाह में कल? अस्सलाम वालेकुम, मेरा नाम हाफिज शेख खालिद चिश्ती है और इस दरबार का मामला अल्हम्दुलिल्लाह इससे पहले भी कई मरतबा हमने वो चीज़ें देखी। ये सरकार की मज़ार मुबारक हरकत कर रही है और गलाफ पूरा जो है तो ऊपर उड़ता हुआ नज़र आया। हमने सोचा कि कीड़ा वगैरह या कोई जो है तो कोई शय अगर होंगे अंदर मखलूक, हाथ डालकर भी देखा गया, अल्हम्दुलिल्लाह कोई चीज़ नहीं निकली। ये सरकार की करामत है और क्यों ना हो, इसीलिए शायर ने कहा ना कि तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले। तो तमाम हाज़रीन को बताना का मकसद ये है कि जो लोग वलियों औलिया के ताल्लुक़ से अपने सीने में बुग़्ज़ और अपने दिल में उनके ताल्लुक़ से कुदरत रखते हैं, तो वो लोग ये जान लें कि ये हस्ती जो ज़ेर ज़मीन लेटी है असल में यही ज़िंदा है।